आता कसं आहे माहिती आहे, पहिले ना 300 रुपये पास होतं, आता 300 रुपये फक्त एक ट्रिपचं घ्यायला लागल्यात. अगर 3 ट्रिप मारले तर 900 रुपये घेतील ते. असं आहे. आवाज नहीं आएगा, स्लो आएगा. वीडियो वाले थोड़ा आगे बोला तुम्ही. आवाज आएगा. आज आम्ही या ठिकाणी पालघरला जमलो. काही आमचे मित्र आहेत, टेम्पो चालक मालक आहेत, आणि ह्यांचा मोठा असा प्रश्न आहे की हे सगळे भूमिपुत्र आहेत, स्थानिक आहेत. काही मित्रांनी कर्जावर लोन घेऊन गाड्या काढलेल्या आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी. मात्र ह्यापूर्वी टोलनाक्यावर त्यांना महिन्याला 300 रुपये टोल घेतला जात होता, पास दिलं जात होतं. आत्ता टोलनाक्यावाल्यांनी स्वतःची मनमानी चालवलेली आहे. एका ट्रिपचे 300 रुपये घेतले जात आहेत. जे महिन्याला घेतले जात होते ते आता फक्त एका ट्रिपचे घेत आहेत. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. जर एका ट्रिपचे 300 रुपये टोलनाक्याला आम्ही भरायचे तर मग हप्ता कसा भरायचा, घेतलेलं कर्ज कसं भरायचं आणि कुटुंबाचं पोट कसं भरायचं हा प्रश्न आमच्यासमोर येऊन पडलेला आहे. आणि त्यामुळे आज भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने या ठिकाणी आम्ही एक कॉर्नर मीटिंग घेतलेली आहे आणि यांचे प्रश्न समजून घेतलेले आहेत. आज या ठिकाणी आमचं ठरलंय की येत्या रविवारी सकाळी 11 वाजता खानिवडे टोलनाक्यासमोर आम्ही सर्व टेम्पो चालक मालक जमणार आहोत आणि जमून आमचा हा प्रश्न जो आहे हा प्रश्न घेऊन तिथल्या टोल मालकाच्या मॅनेजरला जाऊन आम्ही विचारणार आहोत की ह्याच्यावर काय मार्ग काढता येईल. आणि जर आमच्या लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम केलं तर आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीवर पाय देण्याचं काम करू. आणि ह्या पद्धतीने आम्ही बाकीच्या सर्व चालक मालकांना सुद्धा ह्या व्हिडिओच्या मार्फत आव्हान करतोय की तुमचा सुद्धा हा प्रश्न आहे, फक्त आमचा प्रश्न नाही. तर तुम्ही सुद्धा रविवारी सकाळी 11 वाजता खानिवडे टोलनाक्यासमोर मोठ्या संख्येने एकत्रित जमावं आणि टोलनाक्यावाल्यांना जाब विचारलं पाहिजे की हे अन्यायकारक जी तुम्ही वसुली करता ती थांबली पाहिजे कुठेतरी.